नमस्कार, मी शुभदा दादरकर आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. रंगनाथाचा रथोत्सव या शीर्षकांतर्गत आज सादर होत आहे संगीत रंगभूमीचे शिल्पकार बहुढंगी विष्णुदास भावे. महाराष्ट्राचं अनन्यसाधारण वैशिष्ट्य असलेलं संगीत नाटक हा प्रत्येक मराठी माणसाच्या आनंदाचा ठेवा आहे. अशा या संगीत नाटकाला 180 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. या परंपरेचे उद्गाते, ज्यांना संगीत रंगभूमीचे भरतमुनी असं म्हटलं जातं, ते म्हणजेच बहुढंगी असे विष्णुदास भावे. जणू संगीत रंगभूमीचे शिल्पकारच. लोकसमाजाच्या उपजत नाट्याभिरुचीला ज्यांच्या खेळांनी म्हणजेच ज्यांच्या नाट्यप्रयोगांनी चालना दिली, नेटक्या रंगभूमीच्या उभारणीसाठी आणि नाट्याचा वृक्ष शाखांनी बहरवून अधिक पल्लवित करण्यासाठी पुढील काळातील प्रतिभावंतांना नाना जातींची बीजं त्यांनीच पुरवली. विष्णुदास भावे हे गायन वादनाचे अंग असलेले चतुर कलोपासक होते. अनेक वाद्य ते स्वतः तयार करून वाजवत, लोकनृत्यादी कला शिकवत, पद्यरचना करत, इतकंच नव्हे तर नाचून गात असत. कारागिरीप्रमाणे कलाकारीतही ते तरबेज होते. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला सर्व काही तेच असत. खेळांचा छंद हे त्यांचं वेड आयुष्यभरातील धर्माचा जणू एक भागच होतं. सांगली संस्थानचे अधिपती श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी राजवाड्यातील हिशोब आणि व्यवहारातील नोंदी मोडीमध्ये लिहिण्यासाठी विष्णुदास भावे यांना ठेवलं होतं. पण लळीत, तमाशा, गोंधळ, बहुरूपी खेळ, नकला इत्यादी नाट्य प्रकारात विष्णुदासांचं रमणारं मन आणि त्यातील प्रावीण्य पाहून श्रीमंतांच्या मनात कलापथकाची कल्पना रुजली आणि त्या काळी सांगली संस्थानात आलेल्या उत्तर कानडा प्रांतातील भागवत मंडळींचे यक्षगानाचे प्रयोग पाहिल्यावर त्यांची सुधारून वाढवलेली आवृत्ती मराठीत पाहण्याची इच्छा श्रीमंतांनी विष्णुदासांकडे व्यक्त केली. त्यानुसार विष्णुदासांनी आपल्या साथीदारांसह 5 नोव्हेंबर 1843 रोजी श्रीमंतांपुढे सीता स्वयंवरचा प्रयोग सादर केला आणि मराठी नाट्यकलेचा जन्म झाला. म्हणूनच 5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. पदसूत्रधारानं पाठ करायची, कथाभाग पात्रांना समजावून सांगायचा आणि भाषणांची साधारण संथा द्यायची की झालं नाटक तयार. कथेकऱ्याचं कीर्तन हे एकपात्री नाटक, तसा विष्णुदासांचा खेळ हे सूत्रधाराच्या पद्यातून सूचित केले जाणारं अनेक पात्री नाटक. सूत्रधाराची भूमिका ही कीर्तनकाराप्रमाणेच त्याच्या पदांचा आधार घेत इतर पात्रांनी उत्स्फूर्त संवादाने आपली विद्वत्ता काही काळ खेळवली की पुन्हा सूत्रधाराचं गायन, असं या प्रयोगाचं स्वरूप असे. हरहुन्नरी विष्णुदासांनी असा नाट्यप्रकार मेहनतीने एकट्याने मराठीत आणला आणि अफाट लोकप्रियतेत महाराष्ट्रात सतत 20 वर्ष गाजत ठेवला. पुढे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धनांच्या निधनानंतर सांगली संस्थानचा आश्रय सुटल्याने भाव्यांना आपली मंडळी घेऊन उत्तरेस मुंबईपासून आणि दक्षिणेस बेळगावपर्यंत गावोगावी हिंडावं लागलं. मुंबईत तर त्यांनी एकदा इंग्लिश कंपन्यांसाठी खास बांधलेलं थिएटर 50 रुपये भाड्याने घेऊन खेळ लावला. उपस्थित असलेला पारशी आणि इंग्रज प्रेक्षक खुश झाला. गव्हर्नरच्या सेक्रेटरीनी मुद्दाम डॉक्टर भाऊदाजी लाड यांच्यासह आत येऊन विष्णुदासांचं अभिनंदन केलं आणि हा खेळ घेऊन मंडळीने विलायतेला जावं असं सुचवलं. अर्थात
धर्माच्या निर्बंधामुळे त्यावेळी ते शक्य नव्हतंच. खरोखर प्रतिकूल परिस्थितीतही विष्णुदासांनी केलेली ही कामगिरी असामान्यच. आणि म्हणूनच कृतज्ञतापूर्वक प्रतिवर्षी नाट्य पंढरी समजल्या जाणाऱ्या सांगलीत एखाद्या ज्येष्ठ रंगकर्मीस मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करण्यात येतो. धन्यवाद.